नमस्कार, डी 24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता. वार्ड क्रमांक 4 मधील भाजपच्या वतीने उमेदवारी करणारे रमेश भाऊ कळंकार यांची जर आपण यांच्या संदर्भामध्ये जर जाणलं, ते अत्यंत सामाजिक कामं करण्यामध्ये एक नंबर आहे. या ठिकाणी असतील ट्रायबल इलाका जर असेल, अल्पसंख्याक इलाका असेल, कोणीही जर अर्ध्या रात्री जर त्यांना फोन केला तर धावून जातात. रक्त असेल, आरोग्याची सेवा असेल, कुठल्याही सेवेसाठी ते रात पाठ एक करून जनतेच्या हितासाठी धावून जातात. आणि त्यांनी आज वार्ड क्रमांक 4 मध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. आज त्यांच्या संदर्भामध्ये डी 24 तास पेड चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांचे काही प्रश्न विचारू. तर काय सांगणार, आज आपण आपल्याला प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अनेक मुलाखती आमच्या तुमच्या बरोबर झाल्यात. आज वार्ड क्रमांक 4 मधील अतिक्रमणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्या ठिकाणी जो प्रश्न आहे तो अल्पसंख्याक लोकांचा आहे, आणि ह्या ठिकाणी जो लोक आहेत ते अल्पसंख्याक लोक असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी करताय, ते तुम्ही कशा पद्धतीने बघतात, काय सांगणार? अतिक्रमणाचा जो प्रश्न आहे याच्यासाठी मी आपल्याला सांगितलं की नियमाकुल करण्याचा कायदा आहे. आता आमची विटाभट्टीवर प्रचार सभा झाली होती. आता माझ्या भाईमानाने नगरच नाही तर बराचसा एरिया जो आहे तो अतिक्रमित आहे. त्यात विटाभट्टी पण आहे. विटाभट्टीच्या प्रचारामध्ये अनुप भाईंनी सांगितलं होतं की आमच्यावर तुम्ही एकदा भरोसा करून पहा, आम्ही तुमचा एका वर्षात या परिसराचा प्रभागाचा पूर्ण विकास करून कायापालट करून देऊ. पण सर, त्या ठिकाणी बुलडोझर चालवण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागांनी त्या सुशील नाल्याच्या ह्या नाल्या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा मोर्चे काढले राष्ट्रवादीच्या माध्यमातून. अनुप भैया सांगतात की या ठिकाणी 7 बारे देण्यात येतं, परंतु आज कुणाल बाबा यांनी देखील त्याच वेळेस त्या भाषणामध्ये असं सांगितलंय की अजून ते पट्टे त्यांना मिळाले नाही. ते हिंदू असो मुसलमान असो, मला त्याच्याशी हे नाहीये, पण सामान्य जनतेला तुम्ही कशा पद्धतीने न्याय देणार जर तुम्ही नगरसेवक झालात, काय सांगणार? सर्वात जास्त प्रश्न गंभीर आहे ना तो सुशील नाल्याचा प्रश्न आहे. कारण कायद्यामध्ये असं आहे, पूर नियंत्रण रेषेच्या मध्ये जर असेल तर त्याला नियमाकुल करता येणार नाही, आणि पूर नियंत्रण रेषेच्या जे बाहेर असेल त्याला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे, त्याला कोणीच हटवू शकणार नाही. तुम्ही करणार का त्यांचं 7 बारेचं काम करून देणार का, त्यांना पट्टा लावून देणार का, काय सांगणार? त्याच्यासाठी एक आम्ही पर्याय काढलेला आहे. जे सुशील नाल्या किनाऱ्याचे घर आहे ना, ते सुशील नाल्याला खोलीकरण करून दोघं बाजूने आम्ही पूर संरक्षण भिंत बांधून कब्रस्तानच्या पुढून आम्ही खोलीकरण करणार आहोत त्या सुशील नाल्याचं. आणि सुशील नाल्याचं खोलीकरण झाल्यामुळे कितीही मोठा पुराचं पाणी आलं तर त्या खोल नाल्यामधून वाहून जाईल, कुठल्याही घराला धक्का लागणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ आणि ते काम मी करेल. तुम्ही बघू शकता, अनेक वेळा भाजपवर अशी टीका होते की भाजप हे अतिक्रम काढतं. त्या परिसराच्या नागरिकांनी देखील अनेक वेळा मोर्चा काढले, पण आज भाऊ सांगतात की मी जर नगरसेवक बनून गेलो तर त्या ठिकाणचे जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांना देखील न्याय मिळेल, असं देखील त्यांनी यावेळेस आपल्या प्रतिक्रियामध्ये सांगितलं. भाऊ, काय सांगणार? आज 60 कोलीच्या बाजूला लागून एक मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रम होते, आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रम वाढल्यामुळे पर्याय तर अनेक सुविधा असतात. तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार नवीन योजनेमध्ये? जिथं जिथं अडथळा आहे ना, आता झालेला अडथळा आहे ना, अतिक्रमण तर काढण्याचं गरजेचंच असतं. तर रोडावरचे अतिक्रमण निघतील किंवा पूर नियंत्रण मध्ये. माझा प्रश्न तुम्हाला कळाला नाही. दाट वस्ती झाल्यामुळे अनेक लोकांना राहण्यास अडचण येते. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर त्यांना पर्याय करून देणार का? ते सांगतोय, जिथं जिथं अडचणीचे घर आहेत ते जर निघाले त्यांच्यासाठी एक आवास योजना, आपल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आम्ही घरं बनवून तिथं त्यांना समाविष्ट करून देऊ, त्यांना पुनर्वसन करून देऊ. विटाभट्टी परिसरामध्ये पाण्याची अत्यंत वाईट परिस्थिती असते. 4 दिवसाआड पाणी येतात, आणि त्या पाणी आल्यामुळे अनेक लोकांचे त्यामध्ये आरोग्य असतील, त्यांना तिथली सुविधा असतील, ते मिळत नाही. त्यावर आपली काय प्रतिक्रिया असते? पाणीचा असा प्रश्न आहे, हा पूर्ण धुळे शहराचाच प्रश्न आहे पाणीचा, माझ्या प्रभागापुरताच नाहीये. तर आता तापी योजनेची जी लाईन होती ती जीर्ण झाली आहे आणि त्याची क्षमताही कमी झाली आहे. त्याच्यामुळे काही वेळेस हा प्रॉब्लेम येतो, कारण 3-4 टाक्याचा आमच्या देवपुरातच आहे. आणि तो पाणीचा प्रश्न जो आहे, तापी लाईनचे बदलण्यासाठी आम्ही 200 कोटीचा निधी पण मागितलेला आहे, आणि ते आता या निवडणुकांनंतर फडणवीस साहेबांनी कबूलही केलंय द्यायचं. तर ती लाईन पूर्ण झाल्यावर मी 100% 2 दिवसाआड पाणी द्यायचं मी प्रयत्न करेन. सर, काय सांगणार या ठिकाणी आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून तर नगाव वारीपर्यंत छोटे छोटे जे व्यवसाय करणारे मुलं आहेत,
लोक आहे आज या ठिकाणी जे रोजगार करण्यासाठी त्या दुकानं घेऊन बसतात, भाजीपाला असेल अनेक ठिकाणचे सामग्री घेऊन आपला उदरनिर्वाह करतात, त्यावर हातोडा चालवणारे हे महानगरपालिका आहे. जर त्या लोकांच्या रोजीरोटी मिळाली नाही तर तुम्ही त्याचा प्रश्न कसा सोडवता? त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणी नवरंग पाणी टाकेल जागा एक वेळ झालेली आहे, तिथं मोठा मॉल बनणार आहे आणि सर्व भाजीपाला जे फुटपाथवर दुकानं लावणारे आहेत ते सर्व जाती धर्माच्या लोकांना तिथं त्यांची सोय होणार आहे. त्यांचा सर्वे झालेला आहे, त्यांच्या याद्या झालेल्या आहेत पालिकेकडनं, त्यांचे नावं आमच्याकडे आहेत. जे जे आमच्याकडे नावं आहेत त्यांना आम्ही तिथं रोजगार देणार आहोत, कोणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तर काय सांगणार आज आपली जे एकोरा मातेची दफनभूमी आहे त्याच्या पाठीमागे एक गावठाण आहे, त्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल? जर आज या इटाभट्टी भागामध्ये खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गार्डन नाहीये, बसण्यासाठी काही सुविधा नाहीये, अनेक लोक छोटे छोटे रस्ते असल्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होतात, तुम्ही त्या लोकांसाठी काय करणार? सकाळीसाठी या संध्याकाळसाठी वगैरे साठी काय करणार? मोकळी जागाचा जो प्रश्न आहे, भूखंड तो ओपन प्लेसचा जो प्रश्न आहे तो आमच्याकडे फक्त एक बगीचा होता, हा मंदिरासमोरचा बगीचा, तिथं भक्त निवास बांधले गेलेले, एक वृद्धाश्रमचं आश्रम चालू आहे आणि बाकीचं रिकामी जागा पडली आहे. तर त्या जागेवर आम्ही सुंदर असा बगीचा करायचा प्रयत्न करू. पर्यटक लोक येतात, एकविरा देवी मंदिरला दर्शनाला येतात, त्याचं भक्त निवास आहे, त्याला लागून आम्ही एक सुंदर असा बगीचा, लहान मुलांसाठी खेळणीची व्यवस्था आणि म्हाताऱ्या लोकांसाठी, अल्पसंख्याक नागरिकांसाठी तुमच्याकडे काय योजना? अल्पसंख्याक लोकांसाठी काही असं स्पेशल योजना तर नाही आहे, परंतु भाजपचा काय अजेंडा आहे त्यांच्यासाठी? तुम्ही काय बनवणार अजेंडा काय असणार तुमचा अल्पसंख्याकांसाठी? कारण या भागामध्ये अल्पसंख्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान असल्यामुळे तुमचा अजेंडा काय असणार? तुम्ही काय त्यांच्यासाठी? अल्पसंख्याकांचे जे काही प्रश्न असेल ते मी सोडवायला कटिबद्ध आहे. आमच्याकडे असं काही नाही अल्पसंख्याक आहे, हिंदू मुस्लिम असं काही नाहीये. मी त्यांचे जेही प्रश्न असतील, जे अडचणी असतील, ज्याही समस्या असतील ते मी सोडवायला कटिबद्ध आहे. त्यांनी भाजपासोबत यावं, भाजपावर भरोसा ठेवावा, ते कारण ते भाजपावर भरोसा ठेवत नाही, ते जातीवाद करतात, त्याच्यामुळे आजची परिस्थिती आहे. त्यांनी जर भाजपा सोबत आले, भाजपाचे सहकार्य केलं, भाजपाला निवडून दिलं, आम्हाला निवडून दिलं तर आम्ही नक्कीच त्यांचे सर्व प्रश्न सोडवू. तुम्ही बघू शकता भाऊंचं असं म्हणणे की भाजपावर ते संशय करतात, जातीवाद करतात, असं देखील त्यांचं यावेळेस म्हणणे. भाऊ, एक शेवटचा प्रश्न असा आहे की आज आपण ह्या ठिकाणी उमेदवारी करताय, तुमच्या समोर अनेक पक्षांचे लोक आहेत, महिला देखील आहेत, त्यांना तुम्ही कसे आव्हान देणार? काही नाही, आज तरी माझ्या या प्रभागामध्ये सर्व लोक माझे, कारण माझं 40 वर्षापासून राजकारणात समाजकारणात काम करण्याची सवय आहे आणि मी राजकारणात समाजकारणात असल्यामुळे मला बराचसा 90% लोक परिचित आहेत, जे आज ठराविक थोडेफार तरुण पोरं असतील ते नसेल ओळखत, परंतु आज माझा चांगला प्रतिसाद आहे, चांगले लोक मला ओळखतात. मी त्यांच्यासाठी पूर्वीपासून काम करत आलेलो आहे आणि यापूर्वी मी त्यांचं काम करेन. तर एक शेवटचा, आपला आळूकर क्रमांक काय असणार आणि तुमचं या ठिकाणचे मतदान आहे कुठल्या ठिकाणी असेल ते देखील आपण जनतेला सांगा. आपला प्रभाग क्रमांक 4चा मतदान 4 ठिकाणी आहे. एक LM सरदारला आहे, दुसरं शाळा उर्दू शाळा नंबर 10ला आहे, तिसरं कन्या हायस्कूलला आहे आणि चौथं SS UPS ला आहे. माझी निशाणी कमळ आहे आणि क विभागामध्ये मी उभा आहे. माझं बटन नंबर 2 आहे. मी नागरिकांना, माझ्या मतदारसंघातील मतदारांना विनंती करेल आणि खास करून माझ्या मुस्लिम भगिनींना विनंती करेल की ते आज जर लाडकी बहिणीच्या योजनेचा जर लाभ घेत असतील तर या लाडका भाऊला एक मत देऊन त्यांनी मला विजयी करावं. माझ्याबरोबर माझ्यासोबत ज्या 2 बहिणी आहेत माझ्या उभ्या लाडक्या बहिणी, त्यांना पण मतदान करावं. आमच्या 3 लोकांच्या पॅनलला मुस्लिम समाजातील महिलांनी मतदान करून त्यांचं कर्तव्य बजावावं, मी असं त्यांना आव्हान करतो. सर, एक शेवटचा प्रश्न, या ठिकाणी अल्पसंख्याक नागरिक असल्यामुळे ते एक छोटे व्यावसायिक आहे, पण त्यांना घरपट्टी नळपट्टी भरणं हे करतात, कारण घरपट्टी नळपट्टी ही मोठ्या प्रमाणामध्ये येते, लाईट बिल देखील मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर ती प्रश्न सोडवणार का? कारण मागील जे आमदार असतील, मागील जे लोक असतील त्यांनी हा प्रश्न सोडवला नाहीये, पण तुम्ही जर त्या ठिकाणी सभागृहात गेले तर हा प्रश्न सामान्य जनतेचा सुटेल का? आता हा नळपट्टीचा घरपट्टीचा प्रश्न म्हणजे पूर्ण शहराचा आहे आणि वार्डापुरतं नाही, वार्डापुरता मर्यादित राहणार आहे. आपण जर निवडून आलो तर याबद्दल मी प्रश्न मांडू शकेल.
विषय मांडू शकेल की नळपट्टी कम करा, घरपट्टी कमी करा, सवलती द्या, हे मांडू शकेल माझा प्रश्न. परंतु हा प्रश्न हा शहराचा आहे, पूर्ण शहराचा आहे. त्याच्यामुळे जे काही आता आमचं समजा सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर आमचे महापौर बसतील, आमचे आमदार आहेत, तर यांच्याकडे हा प्रश्न नक्कीच मांडेल आणि घरपट्टी नळपट्टी कमी करण्यासाठी मी प्रयत्न करेल. तुम्ही बघू शकता आज आपल्या सोबत रमेश भाऊ करंजकर आज वार्ड क्रमांक 4 मधून उमेदवारी करतायत. कुठलीही जातपातचं राजकारण न करता एक समाजाच्या हितासाठी व 4 नंबर वार्डच्या नागरिकांच्या साठी, हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ईसाई असो, त्यांना सर्वत्र एक आहे विकासाच्या माध्यमातून त्यांना एक मत द्या. त्यांच्यासोबत जे 4 लोक आहेत त्यांना देखील निवडून द्या, असं देखील त्यांनी आज आपल्या डी 24 तास व्हिडिओ चॅनलला प्रतिक्रिया देताना सांगितले. आणि ये पब्लिक है, ये सब जानती, अंदर क्या है बाहर क्या है ये सब पहचानती, हा आपला प्रोग्राम आहे. आणि रमेश भाऊ यांना येणाऱ्या 15 तारखेला सर्व नागरिकांनी निवडून द्यावं, ही देखील आज त्यांना आम्ही आज या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल हार्दिक तुमचं धन्यवाद. धन्यवाद. निलेश जलसे, पवार, डी 24 तास व्हिडिओ चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.